नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. इस्रायल इराण युद्धाचा फटका हा भारत देशाला बसत आहे. तर यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील HP एजन्सी जी आहे, या HP एजन्सीचं या ठिकाणी गॅस सिलेंडर दिलं जातं, ते ऑफिसच बंद आहे आणि शेकडो सिलेंडर घेऊन या ठिकाणी नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. काही नागरिक हे आठवडा झालं या ठिकाणी पाठपुरावा करतात, त्यांना गॅस सिलेंडर भेटत नाही. सरकार सांगते की गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. मग हे प्रत्यक्षात चाललंय काय? जिल्हाधिकारी सांगतात की घरपोच त्यांना गॅस वितरण करा, पण घरपोच गॅस वितरण करताना गॅस घरात नसल्यामुळे जगणं थांबलेले प्रत्यक्षात या ठिकाणी महिला आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय समस्या आहे? माझं नाव अनिता रामदास बदाले. मी 4 वाजल्यापासून गॅसला इथं उभी आहे. गॅस नाहीये, चहा पाणी नाही, सगळे असे डबे नाही, काही नाही, सगळे उपाशी आहे. आणि सगळे काय करणार? चहा पाणी नाही, 2 दिवसापासून काहीच नाही आणि गॅस भेटत नाही. OTP आलेला 8 दिवस झाले. हे समस्या काय चालले, काय करायचं? तुम्ही आल्यानंतर इथल्या एजन्सीवाल्यांची काय भूमिका आहे? इथं काहीच नाही. इथं 7 वाजता उघडतंय, उघडलंच नाही, उघडतच नाहीये. रोज 7ला उघडतंय, कधी कधी इथून मागे 8ला आम्ही गॅस नेलेले आहे. आज म्हणजे पूर्णपणे बंद आहे. काल पण 4च्या अगोदरच बंद केलं. एरवी 5:30 वाजेपर्यंत गॅस उघड असते एजन्सी. फॉलो करत नाहीये लोकांना. आणि फोन केला तरी 2 मिनिटं मला फोन आला. बरं, काय सांगाल? हॅलो, मी वैशाली रणधीर. आज मी 6 वाजल्यापासून इथं थांबलेली आहे. बोला ना. अहो, इथं आम्ही आणि आम्ही इथं आलोय तर इथं आम्हाला सिलेंडरचं गॅसचं ऑफिस बंद आहे. आम्ही काय करायचं? जेव्हा आम्ही सिलेंडरचा नंबर लावला त्या वेळेला आम्हाला OTP नंबर आला. मग आता हा सिलेंडर आमच्या घरपोच का आलेला नाहीये? का हा सिलेंडर बाहेर जातो ब्लॅकने आणि 2,500 हजाराला 3,000 हजाराला हॉटेलवाल्यांना HP ऑफिसचे लोक विकतात आहे. हे आम्हाला कळालेलं आहे. ह्याच्यासाठी आम्ही काय करायचं? आज 6 वाजल्यापासून थांबलोय, आम्हाला सिलेंडर नाहीये. त्यासाठी आम्ही आंदोलन करू, नाही आम्हाला आज सिलेंडर भेटला तर. काय नाव तुमचं? काय मी मनीषा मोहिते बोलते. मी 1 महिना झालाय सिलेंडरला बुक केलं, तरी पण आम्हाला सिलेंडर भेटत नाही. आम्हाला म्हणते घरपोच सिलेंडर भेटत, आम्हाला हे घरपोच पण सिलेंडर भेटत नाही. आम्ही गाडीला फोन केला तर ते फोन पण उचलत नाही. आम्ही शेवटी वैतागून इथे एजन्सी पैसे आले. एजन्सीवाले पण काय सांगत नाही आम्हाला. त्यांचं गेट बंद करून ठेवले. आम्ही गरीब लोकांनी काय करायचं? आम्ही काय काय करणार? आमचे बारीक बारीक लेकरं 8 दिवस झाले आमच्या घरामध्ये चूल पेटलेली नाहीये. आम्ही काय करणार? आम्ही हातावरचे पोट, जेव्हा आम्ही कष्ट करू तेव्हा आम्हाला भेटणार. सोडून इथं उभी आहे. आज 36% ऑपरेशन झालंय माझं. मी इथं उभी आहे. आज माझ्या पेशंटला मला खायला नाहीये. आणि गॅस तर घरी तर येतच नाही. एक तर आमची बदली झालेली आहे, तर आम्हाला गॅस इथूनच घेऊन जावं लागतं. आता माझे मालक कामाला गेले, 4 महिने घरी होते. मग काय खाणार आम्ही? असं पण नाही ना का आमचे 4-4, 5-5 काम होले. काय चाललंय? काय आज पेशंट 4 वाजल्यापासून इथं उभा आहे. 7 वाजल्यापासून, म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून 7 हेल्पटे झाले. ते 8वा हेल्पट आहे. कसं काय करणार? सगळी रोजगार कंपनी आहे, करायचं काय? सणासुदीच्या दिवसात तर आम्हाला सिलेंडर मिळत नाही, तर आम्ही काय करायचं? आज पाडव्याचा सण आलेला आहे आणि ऑफिसचा दरवाजे लावून, गेट लावून त्यांनी बसलेले आहेत आतमध्ये. आम्ही किती धक्का दिला तरी ते उघडत नाहीये. तर आता एक ट्रॅफिक पोलीस येऊन आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही अर्ध्या तासामध्ये तुम्हाला सिलेंडर देतो म्हणून. बघू, आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. पूर्ण रस्ता अडवणार. नाही दिला तर 1 महिन्यापासून नोंद केली. लता भास्कर इंगळे. घरात सिलेंडर एकच आहे. आता घरात गॅस नाही, एकच सिलेंडर आहे आमच्या घरी. सगळे उपाशी आहेत. काय सांगाल? ते म्हणतात की तुम्ही अगोदर का बुकिंग केलं नाही? आता ज्या लोकांकडे सिंगल कनेक्शन आहे तर त्या लोकांनी करायचं काय? ते टाकी संपल्याशिवाय तर ते घ्यायला येऊ शकत नाही. आणि काही लोकांचा आता नोकरी बदलल्यामुळे ऍड्रेस चेंज होतो, तर जर ऍड्रेस चेंज करणं शक्य होत नाही, त्यामुळे लोक काय करतात की ऑफिसला येऊन गॅस घेतात. आता 1 वर्ष झालं पूर्ण मी ऑफिसला येऊन गॅस घेतोय. आता मला म्हणतात तुम्हाला याच्या अगोदर कळालं का नाही ऍड्रेस चेंज करायचं? आलं तर तुम्ही भेटत नाही. मला 2 वर्ष झालंय. MIDC मध्ये काम करायचं सगळे. रोज सुट्ट्या मारून सगळ्या नोकरी धोक्यात जाईल. मारुती शिंदे आहे मी एकतर धाराशिवचा आहे. आज मी भाड्याच्या खोलीत राहतोय. मला गॅस नाही. आज हप्ता झालं आणि आज मी नाईट करून आलोय. 4 वाजता इथं थांबले. मला गॅस भेटत नाही. माझी लेकरं बाळ उपाशी आहेत.
किती परेशानी उठली आहे. प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असंच झालंय. जेव्हा मी पुण्याला आलो लाईनच लागले, परत गावाकडे गेले, काहीतरी कमी होण्याच्या इराद्यानं आलं ना, माझ्यासोबत असंच झाले सर. त्यासाठी आता हे गॅस घेतल्याशिवाय तर जाणार नाही, हे आमचं ठाम आहे. काही लोक एक दोन वर्षी लहान बाळांना घरी ठेवून आलेले सगळे लेडीज लोक आहेत ना, लहान लहान बाळांना घरी ठेवून आलेली. तर तुम्ही बोला ना. हा, काय नाव तुमचं? काय हा, मी स्वाती पंगू बोलतीये. आम्ही ना गॅस बुक केला होता, गॅस बुक पण झाला आणि डिलिव्हरीड म्हणून मेसेज पण आला आणि येऊन विचारलं तर ते म्हणले आमचा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, सिस्टीम कडून डिलिव्हरी म्हणून मेसेज आलेला आहे आणि तुम्हाला सिलेंडर मिळेल, पण आता मिळतच नाहीये सिलेंडर. मग आता काय करायचं? आता तर बुक तर होणार नाही आणि डिलिव्हरीड म्हणून मेसेज आलेला आणि सिलेंडर दिलेला नाहीये. मग आता काय करायचं? त्याचं? फेब्रुवारी पासून गॅस नाहीये, फेब्रुवारी पासून गॅस नाहीये. काय करायचं? एक गॅस असल्यावर काय करायचं? हा, आणि बुकिंग करून ओटीपी सगळं आलं, मी लिहून पण आणलंय सगळं. बुकिंगच होत नव्हतं, रोज बुकिंग. मी रामदास कचरे, सकाळी 7 वाजल्यापासून लाईनीत उभा राहिलेलो आहे. तर त्यांचं नेहमीप्रमाणे 7 वाजता उघडत असतं, पण तो आज काय झालं माहिती आहे का? आज अशी परिस्थिती आहे का त्यांनी उघडलंच नाहीये, फोन पण उचलत नाही, सर्वांचे फोन बंद आहे. आणि वरून तर शासनाकडनं असा जी.आर. आलाय की बा तुम्हाला घरपोच सिलेंडर भेटत, पण तो ते भेटतच नाहीये ना. तर लोकांची अशी समस्या आहे की लोकांनी जायचं कुणाकडे, न्याय मागायचा कुणाकडे. इथं ताईंना, शेळकेताईंनाही फोन केला, त्याही सुद्धा इथं हजर नाहीये. आमदारांना फोन करायचा, त्याही उपस्थित नाही. लोक मतदानाच्या वेळेला फक्त मतदान मागायला येतात, त्यावेळेला आम्हाला कसं विकलं जातं. आणि आता आमच्या समस्या कुणी इथं नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, कुणी या समस्या सोडवत नाही ना. गोरगरिबांनी जायचं कुठं, असा एक प्रश्न पडलाय ना. तर गॅस ग्राहक जे आहेत या ठिकाणी संतप्त झालेले आहेत. गॅसच्या ज्या सिलेंडरच्या रांगा आहेत त्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. नागरिक सिलेंडरवरच बसलेले आहेत, कारण सिलेंडर जोपर्यंत भेटत नाही. आता इथं थांबून थकल्यानंतर सिलेंडरवर बरेच जण बसलेत. किती वेळ झाला इथं आलात? काय हो, आम्ही 6 वाजेचा नंबर लावलेला आहे. 4-5 तास झाले. ते सांगतायत उघडतो, अजून उघडलेलं नाही, ऑफिस उघडलेलं नाहीये. तर मग लोक कन्फ्युज होत आहे की मिळणार की नाही मिळणार, असं झालं. गॅस सिलेंडरवर बसले, मग आता काय करणार? थकून गेलो ना उभं राहून. तर या ठिकाणी अनेक म्हणजे लांब लचक अशा रांगा लागलेल्या आहेत आणि या रांगेमध्ये महिला उपस्थित आहेत. किती वेळ झाला आलात? काय आम्हाला येऊन आता सकाळीच आलोय आम्ही. सकाळी येऊन थांबलोय, अजून हेच नाही केलं, त्यांनी उघडलंच नाही. काय करायचं आम्ही? तर सगळे या ठिकाणी उभं राहणार इथं, मग तर माणूस कवर उभं राहणार. 8 वाजल्यापासून थांबलोय. सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून इथं नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. नागरिक हे थकून शेवटी सिलेंडरवर बसून प्रतीक्षा करत आहेत, पण एजन्सीकडनं काही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही. कारण आणि या ग्राहकामुळं जे काही बाकीचे दुकानदार आहेत त्यांनाही या ठिकाणी त्रास होतोय. आता ह्या लांब लचक रांगा लागलेल्या आहेत. काही जण सिलेंडर घेऊन गेलेले आहेत. शेवटचा नंबर आहे. किती वेळ झाला तुम्ही आलात? काय सांगा? आम्ही 1 घंटा पहिले आए. हा, काय अवस्था? 1 घंटा. अशा लांब लचक रांगा लागलेल्या आहेत आणि नागरिकांना गॅस सिलेंडर भेटत नाही. सरकार सांगतंय गॅसचा तुटवडा नाही, मग नागरिकांना ही परिस्थिती का आलेली आहे? गॅस घरपोच दिला जाईल म्हणतात, पण 8-8 दिवस या ग्राहकांना गॅस भेटलेला नाहीये. आणि एजन्सी जी आहे, एजन्सी सांगते की जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत आणि त्या आदेशानुसार आम्ही तुम्हाला आता मेसेज डिलिव्हरी झाल्याचा आहे आणि गॅस भेटलेला नाही. घरी पोच म्हणते, डिलिव्हरीचा आलेला दाखवते तिथे मेसेज. घरी पोच म्हणतात आणि डिलिव्हरीचा आलेला मेसेज दाखवतो तिथे. तर ग्राहकांची अक्षरशः या ठिकाणी फसवणूक होते. ग्राहक तीव्र उन्हामध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडरवरच बसलेले आहेत. करणार काय? कारण गॅस नसल्यामुळे अन्न शिजवणं ही फार मोठी सर्कस होऊन बसलेली आहे. आणि एजन्सीवाल्यांनी या ठिकाणी जे काही फलक लावलेले आहेत आणि त्या फलक आता यांचा गॅसचा टेम्पो पोचेल नाही पोचेल. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे, त्यांनी घरी थांबावे, येथे सिलेंडर घेण्यास येऊ नये. आम्ही आपले सिलेंडर घरपोच पोहोचवण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहोत. या अवघड परिस्थितीमध्ये आपण सहकार्य करावे. हा केवळ फलकच आहे. तुम्हाला काही घरपोच गॅस
मिळाला नाही नाही मी देतो त्या ड्रायव्हरांचा फोन देतो 15 दिवस झालं 20 दिवस झालं त्याचा हे करून ठेवलं ते येस्त करून ठेवलंय येस्त करून ठेवलं त्या माणसाने फोन ग्राहकांचे फोनही उचलले जात नाहीत आणि इथं सूचना लावलेली आहे. तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांनी या गॅस वितरण ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सीकडे लक्ष दिलं पाहिजे. बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत, नागरिकाकडनंही जाणून घेतोय. काय सांगाल की घरपोच गॅस दिला जाईल म्हणतात, घरपोच गॅस दिला जात नाही आणि स्टेशन चौकामध्ये गर्दीचं वातावरण झालंय. गॅस बद्दल काय सांगाल? आता सध्याची परिस्थिती अशी आहे, पुरवठा कमी होतोय. पण लोकांनी इथं यायचं कमी केलं तर घरी पाठवता येईल लोकांना. गॅसच दिला जात नाही इथं कालपर्यंत आता आम्ही स्वतः थांबून वाटप केली आहे. काल पण इथं जे जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस लावली आहे की इथं वाटायचं बंद करा, तुम्ही घरी पोच सिलेंडर करा. पण घरपोच भेटत नाही, मग हे बंद झाल्याशिवाय होणारच नाही ना. गॅस दिला जात नाही आणि डिलिव्हरीचे मेसेज येतात, नागरिक त्रस्त झालेले आहेत. लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारली पाहिजे, याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. टाकीसाठी ते बुकिंग केलं, मग काय नाही झालं, 4 दिवस झाले बुक केलेलं. आता जे ओनर येतील ना, हो आता तुम्ही बोलतील, साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालंय. तुम्ही म्हणता साहेबांची बघूया या गॅस एजन्सीचा जो भोंगळ कारभार आहे, या भोंगळ कारभाराने मुळे गॅस ग्राहक त्रस्त आहेत. मिळेल त्या ठिकाणी गॅस ग्राहक उभे राहिलेले आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. प्रॉब्लेम तुम्हाला काय आहे? बुकिंग सकाळी 4 वाजता